कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ बोलतात, आपण थेट जाऊयात. 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक सगळ्या महिलांना माझ्या शुभेच्छा देतो आणि ही जी शक्ती, जी नारी शक्ती आहे, त्या शक्तीला आपण जर एकत्र घेतलं निर्णय प्रक्रियेत तर देश कसा पुढे जाऊ शकतो हे अनेक राष्ट्रांनी दाखवून दिलेलं आहे. आपल्याही देशामध्ये आता महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मला वाटतं या पुढच्या काळात या महिला शक्तीमुळं आपला देश, जे नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेबांचं स्वप्न आहे की भारत अर्थव्यवस्थेमध्ये 1 नंबरला आल्याशिवाय राहणार नाही. आज या निमित्ताने औचित्य साधून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वयोगट 9 ते 26 म्हणजे लग्न होईतोपर्यंतच्या मुलींना जर सर्वायरल कॅन्सर HPV लस दिली तर गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेनं सिद्ध केलेलं आहे. ही एकच लस डोस जर दिला तर महिलांच्यामध्ये ही प्रतिकारशक्ती येते आणि त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही. विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सरमुळं 8 मिनिटाला 1 महिला या जगातली मृत्यू पावते असं WHO सांगितलेलं आहे. आता दुसरा जो ब्रेस्टचा कॅन्सर आहे, स्तनाचा, त्याबद्दल लस ही अंतिम टप्प्यात आहे. आपल्या देशाचे आरोग्यमंत्र्यांनी परवा जाहीर केलेला आहे. ते जर झालं तर मला वाटते स्त्रियांना होणारे 90% कॅन्सरचं प्रमाण हे स्तनाचे आणि गर्भाशय पिशवीचं होतो आहे, ते पूर्णपणानं हे होईल. ह्या महिलांना, या माझ्या मुलींना, माझ्या बहिणींना हे कवच कुंडलं देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे. आणि वाटते येत्या 3-4 महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या 2.5 लाख मुलींना, शाळाबाह्य जवळजवळ 25-30 हजार मुलींना आपलं लस देण्याचं ध्येय आहे. मला वाटतं यामध्ये सर्व अधिकारी, सर्व डॉक्टर्स यांनी भाग घेतलेला आहे. दानशूर व्यक्ती, ज्यांचा CSR जे आहे ते दानशूर व्यक्ती, या सगळ्यांनी सहकार्य करावं. विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून, गोकुळच्या नफ्यातून सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, असंही विनंती मी त्यांना करणार आहे. साहेब, शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ खूप मोठा मेळावा होतो. एकीकडे आपण विरोध केलेला, हा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही असं म्हटलेलं आहे, तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात मेळावा होतो. हे बघा, मी विरोध, व्यक्तिगत माझा विरोध नाही. लोकसभेच्या वेळेला ज्या ज्या ठिकाणाहून हा रस्ता गेला तिथं मतदानामध्ये कमी आकडेवारी आपल्याला प्राप्त झाली होती. शेतकऱ्याचा फार मोठा विरोध होता. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला 2-3 ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं. त्यामुळे शेतकरी जर तयार झाले असतील, त्यांना जर जास्त किंमत मिळणार असेल, आणि त्यांचा शेवटी ही लोकशाही आहे, कोणाला रस्ता हवा, कोणाला नको, ह्याच्यामध्ये आता लोकांनी ठरवायचं आहे रस्ता हवा काय नको. आता राजकारण्यांचा काही विषयच नाही. आम्ही त्यावेळेला लोकांच्या इच्छेखातर रद्द करण्यामध्ये पुढाकार घेतला. आज जर त्याच लोकांना तो रस्ता पाहिजे असेल, चांगला मोबदला मिळणार असेल तर ते म्हणत असतील, तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सांगावं बाबा आता काय करावं. त्याप्रमाणे लोकांना इच्छेला आम्ही मान आणि सन्मान देणारी माणसं आहोत. तर 12 तारखेला याच विषयामध्ये विरोधकांकडून मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील आता या सगळ्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. नाही, आता हे बघा, विरोध हा पहिला होताच. आता काही दिवसापासून याला समर्थनात काही शेतकरी पुढे आलेले आहेत. आता लोकशाहीमध्ये कुणाला पाहिजे, कुणाला नाही, हा भाग आता चालू नेईल. सरकार, शासन निर्णय घेईल. परंतु लोकांची इच्छा, शेवटी हाच लोकप्रतिनिधीचं काम करण्याचं हे आहे ना. वाशिमचं पालकमंत्रीपद मिळालं तेव्हा पण श्रद्धा आणि सबुरी असं नाही, मी त्यावेळेला असं म्हणालो होतो की 750 किलोमीटर अंतरावर वाशिम जिल्हा आहे, तिथं त्या लोकांना न्याय देणं मला शक्य नाही. म्हणून आमचे नेते अजितदादा पवारांना मी त्याच वेळा सांगितलेलं होतं, आणि त्यानंतर मी वाशिमला आजपर्यंत काही गेलेलो नाही. आता मार्च महिना आहे, तर मी अजितदादांना परवा पुन्हा विनंती केली की या मार्च महिन्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.